काल सकाळी 9:30च्या सुमारास देशभरातील न्यूज चॅनल्सवर केरळमधील एर्नाकुलम शहरात सिरियल ब्लास्ट झाल्याची न्यूज आली। या हल्ल्यात 2 महिलांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले। प्राथमिकदृष्ट्या हा दहशतवादी हल्ला वाटत होता, त्यामुळे देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला। राष्ट्रीय तपास यंत्रणांची टीम केरळमध्ये दाखल झाली। हा स्फोट ज्या ठिकाणी झाला तिथे यहोवाच्या साक्षीदार या ख्रिश्चन धर्मातील एका पंथाची प्रार्थना सभा सुरू होती, त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या। केरळ पोलिसांनीही दुपारपर्यंत कोणतीच भूमिका घेतली नाही। त्यांचा तपास अतिशय संथ गतीने चालू होता, पण दुपारनंतर स्वतः हल्लेखोरच फेसबुक लाईव्हद्वारे जगासमोर आला आणि त्यानं आपला हा हल्ला का केला याची सविस्तर माहिती दिली। विशेष म्हणजे हा हल्लेखोरही यहोवाच्या साक्षीदार या पंथाचाच होता। त्याने फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्याच पंथावर अनेक धक्कादायक आरोप केलेत। त्यासोबतच हा पंथ देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। त्यामुळे लोकांमध्ये यहोवाचा साक्षीदार या पंथाविषयी आणि हल्लेखोरांविषयी उत्सुकता निर्माण झाली। त्यामुळेच आपण या व्हिडिओत पंथाची संपूर्ण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल। एर्नाकुलम येथे झालेला सिरियल ब्लास्टची जबाबदारी डायनॅमिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने घेतली आहे। हा हल्लेखोर एर्नाकुलम शहरातच राहतो। त्यासोबतच हा हल्लेखोर मागच्या 16 वर्षापासून या पंथाशी जोडलेला आहे असा दावा त्याने केला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार या पंथाची विचारधारा देशासाठी आणि समाजासाठी घातक आहे। त्यांना मी सुधारणा करण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी कोणतीच सुधारणा केली नाही असा आरोपही त्याने केला। त्यामुळे मी हा स्फोट घडवून आणला असा दावा त्याने केला आहे। तर आपण एकदा पाहू की मार्टिनच्या मते या पंथाच्या कोणत्या कारवाया देशविरोधी आहेत। मार्टिन आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हणाला की कोणत्याही धर्मावर श्रद्धा असण्यात काहीही नुकसान नाही, परंतु हे लोक म्हणतात की उर्वरित जगातील लोकांचा नाश होईल आणि फक्त याच पंथाचे लोक जीवन जगत राहतील। 850 कोटी लोकांचा असा विचार करणाऱ्या समूहाचे काय करायचे? मी इतर कोणत्याही मार्गाचा विचार करू शकत नव्हतो आणि मला या विचारसरणीची जाणीव असल्यानं मी हा टोकाचा निर्णय घेतला असं मार्टिनने सांगितलं। मार्टिनने हा स्फोट घडवून निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे। त्याचे हे कृत्य कोणीही योग्य ठरवू शकत नाही, पण त्याने जे आरोप या पंथावर केले यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे। ती कशी तेही आपण पाहू। यहोवाचा साक्षीदार हा पंथ ख्रिश्चन धर्माचा एक भाग आहे। याची सुरुवात अमेरिकेत 1870 मध्ये झाली। ती सुरुवात चार्ल्स टेज रसेल यांनी केली होती। हा पंथ ख्रिश्चन धर्माचा एक भाग असला तरी याचे विश्वास ख्रिश्चनांपेक्षा अगदी वेगळे आहेत। हा पंथ बायबलला धर्मग्रंथ मानत असला तरी या पंथाला मानणारी लोक येशू ख्रिस्ताची पूजा करत नाहीत। या उलट हे यहोवा नावाच्या ईश्वराची पूजा करतात, ज्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे। या पंथाच्या दाव्यानुसार येशू, अब्राहम आणि मूसा सुद्धा यहोवा या ईश्वराची आराधना करत या पंथाचे लोक स्वतःला ईश्वराचे दूत मानतात। या पंथाच्या शिकवणुकीनुसार यहोवा हा जगाचा निर्माता आहे। तो एका राष्ट्राचा नाही तर संपूर्ण जगाचा महाराजा आहे। जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यानेच सरकारची स्थापना केली, पण यात धर्मनिरपेक्ष सरकारला कोणतेही स्थान नाही। यहोवाचे साक्षीदार या पंथाच्या शिकवणुकीत धर्मनिरपेक्ष सरकार किंवा इतर धर्मियांच्या सरकारपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो। या पंथातील लोक कोणत्याही देशाच्या झेंड्याला अभिवादन करत नाहीत। त्यासोबतच राष्ट्रगीत, राष्ट्रगान सुद्धा गात नाहीत। एवढंच काय तर या पंथातील लोकांना सैन्यात सामील होण्यास सुद्धा मनाई आहे। त्यासोबतच या पंथातील लोक कोणत्याही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, जसं की निवडणूक। यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत। 1985 मध्ये केरळमधील यहोवाच्या साक्षीदार समुदायातील 3 मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं। यामागे कारण देण्यात आलं होतं की ते राष्ट्रगीताचे गायन करत नाहीत, पण 1987 मध्ये एका निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने या मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश देण्याचे आदेश दिले होते। आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या राष्ट्रीय प्रतीकाचा आदर करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, पण यहोवा पंथात याला परवानगी नाही आहे। त्यामुळे वाद निर्माण होतो। जगभरात या पंथाला मानणाऱ्यांची संख्या 87 लाखाच्या आसपास आहे। भारताच्या केरळमध्ये या पंथाला मानणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे। या पंथाच्या शिकवणुकीतील काही मुद्दे नक्कीच वादग्रस्त आहेत। हल्लेखोर मार्टिनने सुद्धा
याच मुद्द्यांना पुढे करून आपलं कृत्य बरोबर ठरवण्याचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारच्या दहशत निर्माण करणाऱ्या हल्ल्यांचे कोणीही समर्थन करू शकत नाही। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।